Hi everybody, I welcome you all for today's session. In today's session, we will continue the doubt solving from the chapter reproduction in flowering plant. In last lecture, we completed the doubts of task MCQs. Okay, now in today's lecture, we will see the doubts of level wise MCQs. Okay, let you start the level wise MCQs. In that, we will start it with the level 1. Okay, so in level 1, you given the question that is from 16, question number 16. What is the question number 16? See here, the antithesis is a phenomenon which refers to. Already we studied that this phenomenon related with emasculation, correct? I think you are recalling it. आपण हा फेनॉमेनॉन इमास्कुलेशन बरोबर ऑलरेडी स्टडी केलेला आहे. ठीक आहे. आता इमास्कुलेशन काय असतं? इमास्कुलेशन म्हणजे काय? इथे स्टॅमेन रिमूव्हल आहे बिफोर अँथेसिस, करेक्ट? आणि अँथेसिस म्हणजे काय? दॅट इज मॅच्युरेशन ऑफ द फ्लावर ऑर द मॅच्युरेशन ऑफ द अँथर. अँथर मॅच्युअर झाला म्हणजे ऍक्च्युली काय झालं? तर ऍक्च्युली ॲट दॅट टाइम दी फ्लावर इज ओपनड. त्या कंडिशनमध्ये काय झालेलं असेल? फ्लावर ओपन झालेला असेल आणि सरळ सरळ आपल्याकडे इथे ऑप्शन त्यांनी दिलेला आहे ओपनिंग ऑफ फ्लोरल बर्ड. या व्यतिरिक्त डेव्हलपमेंट ऑफ अँथर हे त्यामध्ये येतं. ठीक आहे, पण अँथेसिस हा जो कन्सेप्ट आहे स्पेसिफिकली ओपनिंग ऑफ फ्लोरल ऑर द फ्लावर बर्ड साठी वापरला जातो. स्टिग्मा रिसेप्टर याचा काहीही संबंध या ठिकाणी येत नाही. हे एक नसल्या कारणानं ऑल ऑफ दिस येत नाही. ह्या दोन गोष्टी येऊ शकतात, परंतु प्रोबॅबिलिटीचा जो पर्सेंटेज आहे, प्रोबॅबिलिटी जो पर्सेंटेज आहे तो कोणासाठी आहे? ओपनिंग ऑफ फ्लावर साठी. म्हणून याचा आन्सर काय येईल? आता बी हा आन्सर याचं येईल. ठीक आहे. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17. सियर कॉन्ट्रीव्हन्सेस. कॉन्ट्रीव्हन्सेस या वर्ड साठी आपण काय बघितलेलं होतं? तर मॉडिफिकेशन्स या वर्ड साठी आपण बघितलं होतं मॉडिफिकेशन्स इन फ्लावर फॉर क्रॉस पॉलिनेशन. इथं कॉन्ट्रीव्हन्सेस फॉर सेल्फ पॉलिनेशन म्हटले. कॉन्ट्रीव्हन्सेस फॉर सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच काय? मॉडिफिकेशन इन फ्लावर फॉर क्रॉस पॉलिनेशन, म्हणजे जो क्रॉस पॉलिनेशनला काय करतं? फेवर करतं. दॅट इज वी कॉल्ड द कॉन्ट्रीव्हन्सेस. मग यापैकी कोणतं कॉन्ट्रीव्हन्सेस हे क्रॉस पॉलिनेशन साठी लागतं? आता क्रॉस पॉलिनेशन कॉन्ट्रीव्हन्सेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन साठी कॉन्ट्रीव्हन्सेस काय काय आहे? एक तर बायसेक्शुअलिटी, थोडंसं या ठिकाणी थोडी मिस्टेक होते. कॉन्ट्रीव्हन्सेस ऍक्च्युअली नॉट मॉडिफिकेशन इन फ्लावर फॉर क्रॉस पॉलिनेशन, इट इज फॉर सेल्फ पॉलिनेशन. मॉडिफिकेशन इन फ्लावर फॉर सेल्फ पॉलिनेशन. मग सेल्फ पॉलिनेशन करून घेण्यासाठी फ्लावर मध्ये अशा कोणत्या प्रकारचे मॉडिफिकेशन्स असतात? मग हे जे मॉडिफिकेशन आहे त्यामध्ये एक तर आहे बायसेक्शुअलिटी, बरोबर आहे. होमोगॅमी म्हणजे ऍट अ टाइम दोन्हीही जे काही फ्लोरल हे आहेत व्हर्ल्स आहेत ते काय होतील? मॅच्युअर्ड होतील. क्लिस्टोगॅमी फ्लावर ओपन होत नाहीये. मग फ्लावर ओपन होत नसेल तर इंटरनली काय होणार आहे? सेल्फ पॉलिनेशन केलं जाणार. म्हणजे तिन्ही या ठिकाणी असल्या कारणानं आन्सर काय देतं? डी हा आन्सर येईल, ऑल ऑफ दीज. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21. काय म्हणते क्वेश्चन नंबर 21 आपल्या समोर आहे? तर
at the time of shedding, at the time of shedding, the number of nuclei present in an angiosperm pollen grain is, at the time of shedding, the number of nuclei present in an angiosperm pollen grain, present in an angiosperm pollen grain. आता at the time of shedding म्हणजे काय, हा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न येतो. शेडिंगच्या वेळेस नंबर ऑफ न्यूक्लियाय, किती न्यूक्लियाय असतील. आता शेडिंग म्हणजे काय, तर पोलन ग्रेन हा पॉलिनेट झालाय आणि इट विल बिकेम ऑन दी, हा कुठे आलाय, स्टिग्मा वरती आलेला आहे, शेड झाले तिथं. ॲट द टाइम ऑफ शेडिंग द नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट इन अन अँजिओस्पर्म. मग अँजिओस्पर्मिक पोलन ग्रेन मध्ये किती न्यूक्लियाय त्यावेळेस प्रेझेंट असतात. मग इथं जर शेड केलं तर सी हिअर ऑलरेडी हा पोलन ग्रेन कसा आहे, हा पोलन ग्रेन 2 सेलचा आहे. त्यामध्ये एक हा जनरेटिव्ह सेल असेल आणि एक हा व्हेजिटेटिव्ह सेल असेल. जर जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल अशी कंडिशन या ठिकाणी असेल तर इथे झाले 2 न्यूक्लियाय, बरोबर. हे 2 न्यूक्लियर झाले. पण शेडिंग म्हटलंय म्हणजे इथं काय झालं, पोलन ट्यूब फॉर्म झाली आहे. जनरेटिव्ह सेल हा मायग्रेट झालेला आहे इंटू दी पोलन ट्यूब. पोलन ट्यूब मध्ये मायग्रेट झाल्यानंतर काय होतं, इथं मायटोसिस होतं आणि 2 न्यूक्लियाय फॉर्म होतात. मग आता इथला हा न्यूक्लियाय चालला गेला, कोणता, हा इथं पुढे गेला ना. ठीक आहे. तर हा न्यूक्लियाय आपला खाली आला, कुठे, या ठिकाणी, ज्याला आपण ट्यूब न्यूक्लियस म्हणतो. आणि हे 2 गॅमेट तयार झाले तिथं. these are 2 गॅमेट and 1 is an ट्यूब न्यूक्लियाय. ठीक आहे. शेडिंग नंतर सांगितल्या कारणाने आपल्याला हे कन्सिडर करणं गरजेचं आहे. म्हणून किती झाले, आता आधी 2 होते पण आता किती झालेत, 3 झालेत. म्हणजे 2 असतील आणि पोलन जर्मिनेशन झालं असेल तर 3 असेल, म्हणजे 2 or 3 या प्रकारची कंडिशन या ठिकाणी फॉर्म होईल. म्हणून आन्सर काय लिहितो, सी हा आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 26. Which of the following type of ovule is found in family Cactaceae? ऑलरेडी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. थोडंसं चांगल्या पद्धतीने व्हिडिओ जर बघितला असता तर याचा आन्सर तुम्हाला लगेच सापडलं असतं. ठीक आहे. आपण कॅक्टेसी मध्ये बघितलेलं आहे. कॅक्टेसी मध्ये दॅट इज कोणत्या प्रकारचं ओव्हल आहे, सर्सिनोट्रॉपस ओव्हल, बरोबर. जर सर्सिनोट्रॉपस ओव्हल असेल तर यापैकी कोणता सर्सिनोट्रॉपस आहे, हे जे दिसतंय हा ओव्हल तुम्हाला कोणतं दिसतंय, दिस इज एन एम्फिट्रॉपस, ट्रॉपस, करेक्ट. दिस इज एन हेमिट्रॉपस, करेक्ट. हा अट्रॉपस आणि दिस इज एन सर्सिनोट्रॉपस. आन्सर काय येईल म्हणतो, डी हा आन्सर येईल. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 28. सिंपल क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन नंबर 28 मध्ये पाहू शकता, द टोटल नंबर ऑफ न्यूक्लिया इन्वॉल्व्ड इन डबल फर्टिलायझेशन इन एंजियोस्पर्म्स आर. टोटल नंबर ऑफ न्यूक्लिया इन्वॉल्व्ड इन डबल फर्टिलायझेशन इन एंजियोस्पर्म आर. आपण डबल फर्टिलायझेशन वरून जातो, फक्त 2 होतात. एक होतं सिंगॅमी, बरोबर, आणि दुसरं होतं ट्रिपल फ्युजन. ओके. मग सिंगॅमीचं 1 न्यूक्लिया आणि ट्रिपल फ्युजनचं 1, अशा आपण 2 सिलेक्ट करून मोकळे होतो. नाही, याचा आन्सर तसं नाहीये. मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डबल फर्टिलायझेशन मध्ये न्यूक्लिया कसे कसे आणि कुठे कुठे इन्व्हॉल्व्ह होतात ते पाहणं गरजेचं आहे. मग आपण सुरुवात करूया सिंगॅमी. मग सिंगॅमी मध्ये तुम्ही ते पाहू शकता, इन सिंगॅमी सिंगॅमी मध्ये एक मेल गॅमेट फर्टिलाइज होतो एका एग सेल बरोबर, बरोबर. म्हणजे किती झालं टोटल, 2. त्यानंतर ट्रिपल फ्युजन मध्ये 2 पोलार न्यूक्लिया फ्यूज होतात प्लस एक मेल गॅमेट फ्यूज होतो. टोटल किती झाले, 3. 2 आणि 3 टोटल किती आहेत, 5. म्हणजे इथे टोटल
5 न्यूक्लिआय इथे इन्व्हॉल्ड आहेत फॉर द पर्पज ऑफ फ्युजन, म्हणून द आन्सर इज 5. ओके, now next one is, that is question number 35. काय आहे क्वेश्चन नंबर 35? विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन एंडोस्पर्मिक सीड? खालीलपैकी कोणतं एंडोस्पर्मिक सीड कन्सिस्ट करतं? याचे आपण सगळे एक्झाम्पल्स ऑलरेडी बघितलेले आहे. पी झालं नॉन एंडोस्पर्मिक सीड, बीन आहे नॉन एंडोस्पर्मिक, ग्राम आहे नॉन एंडोस्पर्मिक. करेक्ट. यापैकी एंडोस्पर्मिक कोणता? तर राहिला फक्त तुमचा केशू. इट इज अन एंडोस्पर्मिक सीड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 39. जर्मिनेशन ऑफ सीड विदिन फ्रूट इज, हे आपण बघितलं होतं प्लांट ग्रोथ या चॅप्टर मध्ये, बरोबर. विदिन फ्रूट, फ्रूटच्या आतमध्येच जर जर्मिनेशन होत असेल, इथे एक्झाम्पल बिग्नोनिया हा आपण बघितलं होतं. ठीक आहे, तर जर्मिनेशन ऑफ सीड विदिन फ्रूट इज इनसाइड फ्रूट. ओव्हीपेरी हे तुम्ही काय करता? सीड सोक करता. हायपोजियल, ज्यामध्ये काय होतं आपण बघितलेलं आहे, हायपोकॉटिल आणि कॉटिलिडॉनचा संबंध येतो हायपोजेल आणि इपिजेल मध्ये. ठीक आहे, एक डायरेक्ट वरती घेतलं तर एक सॉइलच्या खाली असतं. व्हीव्हीपेरी, व्हीव्हीपेरी इट इज ॲज लाईक प्लांट ग्रोथ आहे ना, त्याच्यामध्ये जर समजा फ्रूटच्या आतमध्ये जर्मिनेशन होतं, इट इज ॲज लाईक इन ह्युमन बिंग. ॲनिमल्स मध्ये आपण बघितलेलं आहे की दॅट इज बर्थ टू यंग वन, त्या प्रकारची कंडिशन असते. दॅट इज अन व्हीव्हीपेरी. मग प्लांट मध्ये व्हीव्हीपेरी काय? तर प्लांट मध्ये व्हीव्हीपेरी म्हणजे जर्मिनेशन ऑफ सीड इन दी फ्रूट. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर काय येईल? बी हा आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 45. द प्रोसेस इन विच हॅप्लॉइड एम्ब्रियो इज फॉर्म्ड. अशी प्रोसेस ज्यामध्ये काय होतं, हॅप्लॉइड एम्ब्रियो जो आहे तो काय केला जातो? फॉर्म केला जातो. फ्रॉम हॅप्लॉइड एग विदाउट फर्टिलायझेशन इज नोन ॲज. काय आहे? ज्यामध्ये हॅप्लॉइड एम्ब्रियो तयार केला जातोय कोणापासून? हॅप्लॉइड एग पासून, विदाउट फर्टिलायझेशन. सिंपल कन्सेप्ट आहे, त्याला खूप जास्त डिफिकल्टीमध्ये टाकण्याची गरज नाहीये. ठीक आहे, इथं फर्टिलायझेशन नाहीये. अपोस्पोरी हे कोणाशी रिलेटेड आहे? सीडशी रिलेटेड आहे. अपोगॅमी इट इज ऑल्सो रिलेटेड टू दी सीड. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, इथं तर काही संबंधच येत नाही, कारण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. इथं तुमचा एग हा हॅप्लॉइड एग हा हॅप्लॉइड एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट होतोय. हॅप्लॉइड एग हा हॅप्लॉइड एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट होतोय, याला आपण म्हणतो अगॅमोस्पर्मी. दिस इज कॉल्ड ॲज अगॅमोस्पर्मी. ठीक आहे, हा कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड झालेला असेल चांगला. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, that is question number 53. In flowering plants, a mature gametophyte is derived from a pollen mother cell by. Mature gametophyte म्हटलंय. Mature gametophyte means it is also called as male gametophyte. पोलन ग्रेन जेव्हा मॅच्युअर्ड होतो तेव्हा मेल गॅमेटोफाइट मध्ये कन्वर्ट होतो, त्यालाच आपण मॅच्युअर गॅमेटोफाइट असं म्हणतो. तर इज डिराइव्ड फ्रॉम पोलन मदर सेल. पोलन मदर सेल पासून घेतले पहा, म्हणजे याचा अर्थ आधी गॅमेटोजेनेसिस होईल. ठीक आहे, आणि गॅमेटोजेनेसिस झाल्यानंतर मग मेल गॅमेटोफाइट तयार होईल. आणि आपल्याला माहित आहे गॅमेटोजेनेसिस मध्ये होताना काय होईल पहा. पोलन मदर सेल दॅट इज मायक्रोस्पोर मदर सेल आपण याला म्हणतो, पीएमसी. पोलन मदर सेल हा कसा होता? इट वॉज डिप्लॉइड. ठीक आहे, बाय मेओसिस कन्वर्ट टू दी पोलन ग्रेन. ठीक आहे, आता मेओसिस झालं एक इथं, हा एक प्रोसेस इथं झाली, दॅट इज अन मेओसिस. there is a meiosis. Okay, now what next? Pollen grain shows the mitosis. या ठिकाणी काय होईल? मायटोसिस होईल.
मायटोसिस नंतर 2 सेल स्टेज फॉर्म होईल, बरोबर. 2 सेल स्टेज पॉलिनेशन होईल. हा, पॉलिनेशन नंतर स्टिग्मावरती येईल, स्टिग्मावरती जर्मिनेशन होईल, जर्मिनेशन झाल्यानंतर अगेन जनरेटिव्ह सेल मध्ये एक मायटोसिस आहे. त्यानंतर काय होईल, इथं मेल गॅमेट्स तयार होतील, 2 मेल गॅमेट्स इथं तयार केले जातील, बरोबर. पहा आता काय झालं, इथं एक मेओसिस झालं होतं, 1 आणि 2 मायटोसिस झालेले आहेत. आन्सर तुम्हाला ह्याच प्रोसेस मधून भेटून गेलं. आन्सर काय असेल मग सी, 1 मेओसिस अँड 2 मायटोसिस. आन्सर या पद्धतीने काढायचं असतं, खूप जास्त कन्फ्युजन करण्याची गरज नाही आणि अवघडही समजण्याची गरज नाही. सिंपल क्वेश्चन आहे, लेवल 1 चा क्वेश्चन आहे तो. इफ 56 नंबरचा प्रश्न आहे, इफ देर आर 4 मायक्रोस्पोर मदर सेल, किती आहेत, 4 MMC आहे तुमच्याकडे. हा, देर आर 4 मायक्रोस्पोर मदर सेल्स इन अँथर्स, व्हॉट विल बी द नंबर ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेन किती असेल, मग 4 मायक्रोस्पोर मदर सेल आहे. तुम्हाला माहित आहे एक मायक्रोस्पोर मदर सेल 4 मेल गॅमेट तयार करतो. सॉरी, एक मायक्रोस्पोर मदर सेल 4 मायक्रोस्पोर म्हणजे 4 पोलन ग्रेन तो तयार करतो, बरोबर ना. म्हणजे जर 4 असेल तर तुम्ही किती तयार करेल, तर 4 into 4 दॅट इज 16. म्हणून याचा आन्सर काय येईल, 16. ठीक आहे, सिंपलचे क्वेश्चन्स आहेत, खूप जास्त असे डिफिकल्ट नाही आहेत. पुढे चला. नाउ नेक्स्ट वन इज that is question number 57. इथे क्वेश्चन नंबर 57 आणि 58 असे दोन क्वेश्चन्स आहेत. 57 काय म्हणताय, इफ देर आर 24 मायक्रोस्पोर मदर सेल्स इन मँगो. आता मँगो म्हटलं की हा झाला अँजिओस्पर्म, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला गरज नाहीये की अँजिओस्पर्म म्हणायला पाहिजे, ते एक्झाम्पलही तुम्हाला देऊ शकतात. ठीक आहे, तर if there are 24 microspore mother cells in mango, then how many meiotic divisions, किती meiotic division होते, how many meiotic division are required to produce 576 haploid microspore. हे तुम्हाला माहित आहे की प्रत्येक मेओसिस नंतर 4 काय होतात, मायक्रोस्पोर तयार होतात. ठीक आहे, आता 24 मायक्रोस्पोर आहेत. सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे, खूप जास्त डिफिकल्ट याला समजण्याची गरज नाही. 24 मायक्रोस्पोर आहेत, तुम्ही 24 into 4 करा, किती होईल, सरळ कॅल्क्युलेशन करा. हे पहा, सरळ सरळ पहा, 4 चौक 16, एक राहिला, 4 दुने 8 आणि 1 9. प्रत्येकासाठी 4 आहे. तुम्हाला या पद्धतीने कॅल्क्युलेशन करता येणार नाही, रेस्ट टू पॉवर 4 करावं लागेल. 24 रेस्ट टू पॉवर 4 या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. जर तुम्ही तसं गेलात तर तुम्हाला या ठिकाणी आन्सर भेटून जाईल. तर किती मेओटिक डिव्हिजन करावे लागतील, मायक्रोस्पोर मदर सेल आहे आणि मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये तुम्हाला एक मेओसिस नंतर 4 भेटणार आहे, तर 24 साठी तुम्हाला किती मेओसिस करावं लागेल, तेव्हा 576. आता तुम्हाला इथं यांच्या बरोबर तुम्ही सेपरेटही कॅल्क्युलेशन करू शकता, सरळ सरळ कॅल्क्युलेशन करू शकता. त्यातलं पहिलंच कॅल्क्युलेशन लगेच करा, दॅट इज 24 into 24. पहा, 24 into 24 केलं तर आपल्याला लगेच उत्तर भेटतं 576. कॅल्क्युलेशन करायचं, बाकी काहीही करायचं नाही. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, म्हणजे हे सगळे क्वेश्चन जे आहेत ना, हे सिंपल आहेत. फक्त तुम्ही मॅथमॅटिक्स पण स्टडी करताय, तुम्हाला सिम्पली कॅल्क्युलेशन या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला एकच कन्सेप्ट तुम्ही ध्यानात ठेवायचा आहे, MMC याच्यामध्ये मेओसिस म्हणजे एक मेओसिस झाले म्हणजे 4 मायक्रोस्पोर तुम्हाला भेटतील. पहा, मायक्रोस्पोर हे पोलन ग्रेनच्या नावानं पण असेल, मायक्रोस्पोर हे पोलन ग्रेनच्या नावानं सुद्धा असेल. मग एक MMC मध्ये एक डिव्हिजन झाली मेओसिस, तर 4 मायक्रोस्पोर तुम्हाला भेटले. आणि किती मेओटिक डिव्हिजन असं म्हटलं, तुमच्याकडे 24 मायक्रोस्पोर मदर सेल आहे. मग 24 मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये किती मेओसिस करावे लागतील, तेव्हा तुम्हाला ते भेटतील. मग 24 मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये प्रत्येक याच्यामध्ये 24 मेओसिस तुम्हाला करावे लागतील, तेव्हा जाऊन काय होतील, तुम्हाला इतक्या प्रमाणामध्ये मायक्रोस्पोर भेटतील. ठीक आहे, पुढे चला.
58 नंबरचं क्वेश्चन, परत त्याच पद्धतीचं क्वेश्चन. आता तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. हाऊ मेनी पोलन मदर सेल should undergo meiotic division to produce 64 pollen grains. किती पोलन मदर सेल हे should undergo meiotic division to produce 64 pollen grains, 64 पोलन ग्रेन तयार करायचे आहेत, तर किती पोलन मदर सेल लागतील? किती पोलन मदर सेल या ठिकाणी लागतील? काय असू शकतं मग? आता तुम्हाला 64 आहे ते प्रत्येकी 4 आहे, बरोबर ना? मग जर तुम्हाला 4 घ्यायचे, डिवाइड बाय 4 करा ना सरळ सरळ. जर डिवाइड बाय 4 केलं तुम्हाला जर काय भेटेल 16 या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता क्वेश्चन नंबर 58 नंतर आहे क्वेश्चन नंबर 70. दोन क्वेश्चन एका बरोबर आणले मी इथं. क्वेश्चन नंबर 70 एक आहे आणि क्वेश्चन नंबर 76 पण आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 70 काय म्हणताय? इफ द नंबर ऑफ क्रोमोझोम इन रूट सेल इज 14, रूट सेल म्हटलंय आणि रूट सेल हा डिप्लॉइड असतो. त्याला ठेवा बॉडी सेल आहे. रूट सेल म्हणजे बॉडी सेल. ठीक आहे, इट इज अन बॉडी सेल किंवा प्लांट सेल. हा 2n. इफ द नंबर ऑफ क्रोमोझोम इन रूट सेल इज 14, म्हणजे डिप्लॉइड नंबर काय आहे इथं? 14 आहे. व्हॉट विल बी नंबर ऑफ क्रोमोझोम इन सिनर्जिड्स? इथं सिनर्जिड आहे आणि सिनर्जिड हा काय असतो? हॅप्लॉइड. व्हॉट विल बी द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन सिनर्जिड्स ऑफ एन ओव्हल ऑफ दॅट पॅरेंट? तुम्हाला माहित आहे सिनर्जिड हॅप्लॉइड असतात. तुम्हाला हेही माहित आहे की रूट सेल डिप्लॉइड असतात. रूट सेल 14 असेल तर मग सिनर्जिड्स मध्ये किती क्रोमोझोम असतील? तर त्याच्या हॅप्लॉइड करा. त्याच्या हॅप्लॉइड केलं म्हणजे काय भेटेल? 7. 2n is equal to 14, it is a diploid. मग n is equal to काय असेल? 7. म्हणून इथं 7. त्याच्यामुळे बाकीचं कोणतंही तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करण्याची किंवा पाहण्याची गरज नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर 76 हेटेरोझायगोसिटी इज मोस्ट फेवर्ड इन मग पहिलं ऑप्शन क्लिस्टोगॅमी, दुसरं ऑप्शन ऑटोगॅमी, झिनोगॅमी आणि गिटोनोगॅमी. हेटेरोझायगोसिटी म्हणजे हायब्रिड नेचर. ध्यानात राहील, हेटेरोझायगोसिटी म्हणजे हायब्रिड नेचर, म्हणजे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी भेटतात पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग दोघांचे. जर असं असेल तर कधी पॉसिबल आहे? आता तुम्हाला हे माहित आहे ऑटोगॅमी अँड गिटोनोगॅमी बोथ आर द टाइप ऑफ सेल्फ पॉलिनेशन. ओके, अँड सेल्फ पॉलिनेशन विल बी लीड्स टू द प्युरिटी. बरोबर ना? याचे ऍडव्हान्टेजेस मध्ये पाहिलेले आहे आपण की सेल्फ पॉलिनेशन जो आहे तो प्युरिटी मेंटेन करतो. करेक्ट. जर सेल्फ पॉलिनेशन प्युरिटी मेंटेन करत असेल तर मग हे दोन्ही गेले. क्लिस्टोगॅमी इज अ टाइप ऑफ ऑटोगॅमी. याचं कारण असं आहे की फ्लॉवर ओपन होत नाही ना, तर ही आपण कॉन्ट्रव्हर्सी बघितलेली आहे फॉर द पर्पज ऑफ सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन जर असेल मॉडिफिकेशन आहे क्लिस्टोगॅमी, त्याच्यामुळे हाही गेला. ठीक आहे, राहिला फक्त एक झिनोगॅमी, आणि झिनोगॅमी इज अ टाइप ऑफ क्रॉस पॉलिनेशन. आणि क्रॉस पॉलिनेशनच्या आपण ऍडव्हान्टेजेस मध्ये पाहिलेलं आहे की हायब्रिड नेचर किंवा डिफरंट कॅरेक्टरिस्टिक व्हॅरिएशन्स त्यामध्ये फॉर्म केले जातात. म्हणून याचा आन्सर काय येईल? सी हा आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 80. व्हॉट इज दॅट? व्हेन द अँथर्स मॅच्युअर अर्लियर दॅन द स्टिग्मा. जेव्हा अँथर स्टिग्माच्या आधी मॅच्युअर्ड होत असेल, स्टिग्मा ऑफ वन ओन फ्लावर, द कंडिशन इज नोन ॲज. सरळ डेफिनेशन आहे आणि ह्या डेफिनेशन वरती जास्त डिस्कशन करण्याची गरज नाही, कारण आपण डायकोगॅमी मध्ये ही कंडिशन बघितली आहे. डायकोगॅमी मध्ये स्पेशली त्यांनी एकच कन्सेप्ट दिला आहे, अँथर मॅच्युअर फर्स्ट. बरोबर, म्हणजे स्टॅमेन मॅच्युअर्ड फर्स्ट, याचा अर्थ प्रोटॅन्ड्री. ठीक आहे, आणि प्रोटोगायनी हा दुसरा कन्सेप्ट असतो ज्यामध्ये उलट आहे वरती दिलेल्या स्टेटमेंटच्या. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर आता बी येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 86, सॉरी क्वेश्चन नंबर 87.
If an endosperm of an angiosperm has 24 chromosome, endosperm काय आहे 3n ध्यानात ठेवा, has 24 chromosomes. 3n आहे, मग हॅप्लॉइड नेचर काय असेल इथंच क्लिअर करून घ्या. 3n आहे ना, हॅप्लॉइड नेचर काय असेल 8+8+8 बरोबर ना. पुढे चला. व्हॉट वुड बी द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन द मेगास्पोर मदर सेल. त्याने इथे मेगास्पोर मदर सेल म्हटले आणि मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड असतो बरोबर. मेगास्पोर हॅप्लॉइड असतो पण मेगास्पोर मदर सेल हा डिप्लॉइड असतो, हे तुम्हाला माहित आहे. मग एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड आहे आणि त्याच्यामध्ये 24 क्रोमोझोम्स आहेत. तर व्हॉट विल बी नंबर ऑफ क्रोमोझोम इन द मेगास्पोर मदर सेल ऑफ द सेम प्लांट. मग डिप्लॉइड आहे, डिप्लॉइड साठी तुम्हाला हे 2 कन्सिडर करावे लागेल, 1 मायनस करावा लागेल, म्हणजे किती झाले 16. मग 16 चा आन्सर या ठिकाणी आहे. याचा आन्सर काय असेल 87. 16 हा आन्सर असेल. ठीक आहे. हे क्रोमोझोम वरून तुम्हाला प्रॉब्लेम येते, परंतु मागचे कन्सेप्ट जर चांगल्या पद्धतीने स्टडी केलेले असतील तरच तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, नाही तर होणार नाही. कितीही काही केलं होणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करा. 95 नंबरचा प्रश्न तसा झाला. परत देयर आर 12 क्रोमोझोम इन दी मेगास्पोर मदर सेल. हे मेगास्पोर मदर सेल म्हटले आणि मेगास्पोर मदर सेल हा काय असतो डिप्लॉइड असतो. ऑफ एन एंजियोस्पर्म व्हॉट शॅल बी दी क्रोमोझोम नंबर इन दी एंडोस्पर्म. मग एंडोस्पर्म मध्ये क्रोमोझोम नंबर किती असेल, एंडोस्पर्म हा ट्रिप्लॉइड असतो बरोबर. मग डिप्लॉइड हा 12 आहे, डिप्लॉइड 12 आहे. मग कसं त्याचा हॅप्लॉइड 6+6 असेल, त्याने काय म्हटले ट्रिप्लॉइड, मग +6 ऍड करा, इट इज इक्वल टू 26×18 18. मग याचा आन्सर काय येईल ए हा आन्सर येईल. सिंपल आहे, खूप जास्त डिफिकल्टी याच्यामध्ये नाही, त्याच्यामुळे समजून घेणं इथं गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर असे प्रॉब्लेम्स येणार नाही असं मला वाटतं की इथं मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर केलेली आहे. परत एकदा समजून घेण्यासाठी त्याला रिवाइंड केलं तरी चालेल. ठीक आहे. इथे आपले लेवल 1 चे क्वेश्चन संपले. नाउ वी विल बी गो टू दी लेवल 2 क्वेश्चन. लेवल 2, लेवल 2 मध्ये पहिलाच क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 1. which plant prevent autogamy but not geitonogamy. ह्यापैकी कोणतं प्लांट हे ऑटोगॅमी प्रिव्हेंट करतं, गिटोगॅमी प्रिव्हेंट करत नाही. त्यासाठी काय माहित पाहिजे आपल्याला, ऑटोगॅमी म्हणजे काय, तर इथं बायसेक्शुअल फ्लावर लागतं, बायसेक्शुअल फ्लावर लागतं आणि गिटोगॅमीसाठी बायसेक्शुअल प्लांट लागतं, नॉट फ्लावर. समजते ना. म्हणजे बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे एकाच फ्लावर मध्ये दोन्ही, पण गिटॅनोगॅमी मध्ये असं नाहीये. इथं 2 फ्लावर असते, 2 फ्लावर ऑन सेम प्लांट. एका प्लांट वरती 2 फ्लावर असेल. मग अशी कंडिशन खालीलपैकी कोणत्या ऑप्शन्स मध्ये असू शकते. मग खालीलपैकी कोणत्या ऑप्शन मध्ये असू शकते. मग ही अशी कंडिशन तुम्हाला माहित आहे, कॅस्टर हा प्लांट बायसेक्शुअल आहे. कसा आहे, प्लांट बायसेक्शुअल आहे. ठीक आहे. बट फ्लावर हा युनिसेक्शुअल आहे. मेज पण तुम्हाला माहिती आहे, मका पहा एकदम वरती टर्मिनल एंड वरती मेल फ्लावर असतो आणि खाली कणीस असतो, त्याला हेअर्स असतात बरोबर ना, तो फिमेल फ्लावर आहे. म्हणजे 2 फ्लावर वेगवेगळे झालेत, हे मेज मध्ये पण सापडतात. पण पपायामध्ये तसं नाहीये. पपायामध्ये दोन्ही प्लांटच वेगळे झालेत. पपायामध्ये काय झालं, प्लांट वेगळे झाले. पपाया हा युनिसेक्शुअल प्लांट कन्सिस्ट करतो, युनिसेक्शुअल प्लांट, म्हणून पपाया विल बी induce the क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. पण आता हे 2 भेटले आपल्याला आणि हे दोन्ही आपल्याला 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये भेटतात, बोथ 1 and 2, म्हणून आन्सर काय येईल 4th. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण आता क्वेश्चन नंबर 8. काय आहे क्वेश्चन नंबर 8. आता इथे स्टेटमेंट आहे, वरती ऑप्शन आहेत, आपण इथे पाहूया. क्वेश्चन नंबर 8. इन ए फ्लावर, if the megaspore mother cell forms megaspore without undergoing meiosis. MMC काय करतंय, MMC मेगास्पोर तयार करतंय, हा, पण मेयोसिस होत नाही. अशी कंडिशन आपण अपोमिक्सिस मध्ये बघितलेली आहे. आता तुम्ही आठवा, अपोस्पोरी मध्ये बघितली की अपोगॅमी मध्ये बघितली.
पण मेगास्पोर मदर सेल काय करतं, फॉर्म्स मेगास्पोर्स विदाउट अंडरगोईंग मेओसिस. म्हणजे काय असेल, मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड असेल आणि मेगास्पोर काय असेल इथं, तोही डिप्लॉइड असेल. ऍक्च्युअल प्रोसेस मेओसिस नंतर ऍक्च्युअल प्रोसेस जी आहे ती काय असते, डिप्लॉइडचं कन्व्हर्जन हॅप्लॉइड मध्ये होतं. पण इथं विदाउट मेओसिस म्हटलंय. वन ऑफ द मेगास्पोर डेव्हलप इन अन एम्ब्रियो सॅक. मग कोणतंही meiosis न होता form megaspore without undergoing meiosis, and if one of the megaspore develop in the embryo sac, त्यातला एक जो आहे तो embryo sac मध्ये डेव्हलप केला, its nuclei would be, त्याचे न्यूक्लिआय कसे असतील. चांगला क्वेश्चन आहे. म्हणजे थोडंसं अंडरस्टँडिंग लेवल वाढवणं गरजेचं आहे. त्याचे न्यूक्लिआय कसे असतील आपण ऑप्शन मध्ये पाहूया. या ठिकाणी पहा, हॅप्लॉइड असतील. पण आपण बघितलंय तुमचा MMC हा डिप्लॉइड होता. मेओसिस न झाल्या कारणाने एम्ब्रियो सॅक तयार झालाय, बरोबर. मग हा एम्ब्रियो सॅक पण काय असेल, डिप्लॉइड असेल. मग याचे एम्ब्रियो सॅक काय असेल, हॅप्लॉइड नाही, डिप्लॉइड. पहा, विचार करा परत एकदा, हॅप्लॉइड तर सरळ सरळ नाहीये. थर्ड, इफ फ्यू हॅप्लॉइड अँड फ्यू डिप्लॉइड, काही हॅप्लॉइड असतील आणि काही हे डिप्लॉइड असतील. नाही, हा असं म्हणू शकतो, काही डिप्लॉइड आणि काही ट्रिप्लॉइड असतील. नाही, टेट्राप्लॉइड. त्याचं कारण की पोलार न्यूक्लिआय हे फ्यूज झालेले असतात ना, पोलार न्यूक्लिआय हे फ्यूज झालेले असतात. मग आता इथं हे नाहीये विथ व्हॅरिंग पोलॅरिटी, असं पण येणार नाही. पण MMC डिप्लॉइड होता तर एम्ब्रियो सॅक पण काय असेल तुमचा, डिप्लॉइड. हे आपण इथं फाइंड आउट केलंय. मग आपल्याला आन्सर भेटून गेला. सेकंड नंबरचा आन्सर याचं असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 11. How many angiosperms the pollen grain are not shed at 2 cell stage? किती असे अँजिओस्पर्म्स आहेत की ज्यामध्ये पोलन ग्रेन्स आर नॉट शेड ऍट 2 सेल स्टेज. शेड म्हणजे तुम्हाला कळतंय ना, तुम्हाला लास्ट याच्यामध्ये पण सांगितलं शेडिंग मध्ये, पॉलिनेशन म्हणजे शेड म्हणजे कशावरती, ऑन स्टिग्मा, याला आपण शेडिंग म्हणतो. मग असे किती प्लांट असतील, किती अँजिओस्पर्म असतील की ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन 2 सेल स्टेजला शेड केले जात नाही. हा प्रमाण आपण म्हणतो मोस्ट अँजिओस्पर्म्स जे आहे ज्यामध्ये 2 सेल स्टेजला शेड केलं जातं. मग मोस्ट जर म्हटलं तर मग कधीही याच्या कम्पेअर मध्ये शेडिंगचं प्रमाण जास्त असेल, बरोबर ना. पण आता इथं तुम्हाला ऍक्च्युअल पर्सेंटेज ध्यानात ठेवायचं. याचा अर्थ असं नाही 50% येणार नाही. मोस्ट म्हटलं तर मग होणार नाही, कारण 50-50 झालं, हाफ झालं ना. 60% होणार नाही, कारण मोस्ट म्हटलं आपण कशासाठी, शेडिंगसाठी. मग आता 40 आणि 25चा विचार करावा लागेल. 25 इतकं कमी नसतं, तर या ठिकाणी आहे 40. ध्यानात ठेवा याला पुढच्या वेळेस. म्हणजे हे फक्त एक्सप्लेनेशनचं नाहीये, एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 12. त्याच्या खालचाच क्वेश्चन आहे हा. व्हाईल प्लॅनिंग फॉर अन आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन, तुम्हाला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करायचं आहे, इमास्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे. व्हाईल प्लॅनिंग फॉर अन आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन प्रोग्राम इन्व्हॉल्विंग, मला असं वाटतं की पुढे वाचण्याची गरजच नाही, ऑप्शन मध्ये क्लिअर झालं आणि मी वरतीच तुम्हाला आन्सर देऊन टाकलं. ऍक्च्युअली आन्सर न देण्याचं कारण पण काय होतं की आपण ऑलरेडी आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन कशामध्ये स्टडी केलेलं आहे, स्टडीड इन एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. मी ऑप्शन बघितलेले नव्हते, मी सुरुवातीलाच आर्टिफिशियल हायब्रिडेशन तुम्हाला इमास्क्युलेशन वरती घेऊन गेलो आणि खाली ऑलरेडी ऑप्शन दिलेलं आहे इमास्क्युलेशन. आता तुम्ही ऑप्शन पहा, बॅगिंग ऑफ फिमेल फ्लावर, डस्टिंग ऑफ पोलन ऑन द स्टिग्मा अँड कलेक्शन ऑफ द पोलन. हे तिन्ही जे आहेत ऑल आर द स्टेप्स ऑफ द इमास्क्युलेशन. ठीक आहे. आन्सर तुम्हाला क्लिअर झालेला असेल. नेक्स्ट वन इज क्वेश्चन नंबर 13. त्याच्या खालचाच क्वेश्चन आहे. Parthenium came into India as a contaminant with imported. Parthenium म्हणजे काय? पार्थिनियम आपल्याकडे याला म्हणतात गाजर घास. आपल्याकडे याला काय म्हणतात, गाजर घास. आणि गाजर घास ही तुम्हाला आठवत नसेल तर तुम्हाला हे चांगलं माहित असेल, काँग्रेस ग्रास. तर काँग्रेस ग्रास हा आपलं भारतातील नेटिव्ह स्पेसीज नाही. काँग्रेस ग्रास जी आहे ही भारतातील नेटिव्ह
स्पेसिस नाही, हे बाहेरून आलेली आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ही स्पेसिस ही टॉक्सिक असते किंवा आपण असं असं म्हणूया की हार्मफुल असते आपल्यासाठी. पण मग केम इन टू इंडिया ॲज अ कॉन्टॅमिनंट विथ इम्पोर्टेड, हे कशामुळे? मग हे आहे व्हीटमुळं. कारण ग्रीन इव्होल्युशनच्या पिरियडमध्ये एक असं असतं की न्यूट्रिशियस मटेरियल पोर्ट करणे, एखादी कंट्री जर प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्यावेळेस एक लॉ आहे, त्याला आपण पीएन म्हणतो, पोर्टिंग ऑफ न्यूट्रिशियस मटेरियल, पीएन. ठीक आहे, हा लॉ आहे. मग व्हीट पीएन 347 काहीतरी समथिंग त्याचा नंबर आहे, मी कन्फर्म सांगू शकत नाही ते, पण ती व्हरायटी आहे व्हीटची जी आपल्याकडे आणली गेली, आपल्याकडे इम्पोर्ट केली गेली. मग ह्या व्हरायटी बरोबर पार्थिनियम जे आहे ते त्याला अटॅच, त्याचे सीड म्हणा किंवा ते जे आहे त्याच्या बरोबरीनं आले भारतामध्ये. ठीक आहे. आणि हे इतक्या प्रमाणामध्ये झालेत की त्यांना पूर्ण एरिया हा कॉन्टॅमिनेट करून टाकला. तर हे ध्यानात ठेवा तुम्ही, व्हीट बरोबर आलेली स्पेसिस आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 20. चास्मोगॅमस अँड क्लिस्टोगॅमस, बरोबरीनेच कन्सेप्ट बघितलेले आपण. चास्मोगॅमस अँड क्लिस्टोगॅमस बोथ टाइप ऑफ फ्लावर्स आर प्रेझेंट इन, दोन्ही प्रकार कोडामध्ये प्रेझेंट असतो. सगळे एक्झाम्पल बघितलेले आपण, व्हायोला, ऑक्झॅलिस, कॉमेलिना, तिघांमध्ये चास्मोगॅमी सापडते आणि क्लिस्टोगॅमी सुद्धा सापडते. पण एवढ्या ऍट अ टाइम दोन नाही. मग जर क्लिस्टोगॅमी, मग एका फ्लॉवर मध्ये क्लिस्टोगॅमी असेल तर दुसऱ्या फ्लॉवर मध्ये चास्मोगॅमस कंडिशन तिथे आढळेल. आन्सर काय? फोर्थ, बी. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 23. Emasculated flower have to be covered with a bag of suitable size, covered with a bag of suitable size, generally made up of. ती कशापासून तयार झालेली असते? आपण एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन मध्ये इमास्कुलेशनची कंप्लीट प्रोसेस त्याच्या आधी बघितलेली आहे. परंतु आता तुम्हाला जे कव्हर करायचं आहे ना, हे कव्हरिंग अशा पद्धतीने व्हायला पाहिजे की एक्सचेंज ऑफ गॅसेस पण तिथं व्हायला पाहिजे. एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे गॅसेस एक्सचेंज त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, तरच ती कव्हरिंग फायद्याची आहे. तुम्ही नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेन किंवा पॉलिथिन हे मेम्ब्रेन तुम्ही वापरले तर काय होईल, तर एक्सचेंज ऑफ गॅस होणार नाही. पण जर तुम्ही बटर पेपर वापरलं तर गॅसेस एक्सचेंज होईलच. या व्यतिरिक्त एक प्रकारे मॉइश्चराइज्ड एन्व्हायरमेंट त्या फ्लावरला प्रोव्हाइड केलं जाईल, ज्यामुळे फ्लावर हा फ्रेश कंडिशन मध्ये असणार आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी काय केलं जातं, बटर पेपर या ठिकाणी वापरला जातो. ठीक आहे. आपण प्रॅक्टिकल मध्ये बटर पेपर वापरत नाही, प्रॅक्टिकल मध्ये जस्ट आपण समजण्यासाठी आपण पॉलिथिन बॅग वापरतो. ठीक आहे. पण ऍक्च्युली तिथे काय वापरला जातो, बटर पेपर हा मोस्टली वापरला जातो. ठीक आहे. सुटेबल साईज, बॅग ऑफ सुटेबल साईज असं आहे, परंतु सुटेबल एन्व्हायरमेंट असणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. Now, next question, that is question number 29. काय म्हणते क्वेश्चन नंबर 29 तुम्हाला? What would be the number of chromosome in endosperm? आला परत. एंडोस्पर्म मध्ये, एंडोस्पर्म हा 3n असतो. What would be the number of chromosome in endosperm layer if megaspore mother cell contain 10 chromosomes? मग मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड आहे. ठीक आहे. मग डिप्लॉइड आहे त्याच्यामध्ये 10 क्रोमोझोम असतात. मग 10 कसे आलेत, 5 + 5 हॅप्लॉइड नेचर, ट्रिप्लॉइड साठी +5 करा, 15 झाले. तुमचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी भेटून गेला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40. हा, अरेंजमेंट ऑफ न्यूक्लियाय इन नॉर्मल डायकॉट एम्ब्रियो सॅक. डायकॉट एम्ब्रियो सॅक म्हणजे डायकॉट अँजिओस्पर्मच्या एम्ब्रियो सॅक मध्ये, डायकॉट अँजिओस्पर्मच्या
एम्ब्रियो सॅक मध्ये अरेंजमेंट ऑफ न्यूक्लिआय इन नॉर्मल डायकॉट एम्ब्रियो सॅक. डायकॉट एम्ब्रियो सॅक म्हणजे काय? हिअर देर इज अन डायकॉट अँजिओस्पर्म आणि त्याच्यामध्ये असलेलं हा एम्ब्रियो आहे, एम्ब्रियो सॅक आहे. मग तुम्हाला माहित आहे एम्ब्रियो सॅक मध्ये काय असतं? वरती 3 अँटीपोडल्स असतात, बरोबर. खाली एक ॲपॅरेटस असतं, 3 सेल्स आहेत. परत त्यांनी काय विचारलंय? अरेंजमेंट ऑफ न्यूक्लिआय म्हणजे याच्यामध्ये 3 न्यूक्लिआय, याच्यामध्ये पण 3 न्यूक्लिआय आणि मध्ये 2 पोलार न्यूक्लिआय एकत्र आलेले आहेत. म्हणजे 3 2 3 या प्रकारची कंडिशन असेल. तुमचा आन्सर काय आहे? 3 नंबरचं आन्सर आहे. सो हिअर दी लेवल 2 क्वेश्चन्स आर फिनिश्ड. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया लेवल 3 कडे. लास्ट लेवल आहे, त्यामध्ये असलेले प्रश्न. वी विल स्टार्ट विथ द क्वेश्चन नंबर 7. असर्शन रिझन टाइप क्वेश्चन आहे. एन्झाइम कॅन डिग्रेड द ऑर्गेनिक मटेरियल ऑफ द पोलन ग्रेन एक्झाईम. काय म्हटलंय त्यांनी? एन्झाइम कॅन डिग्रेड द ऑर्गेनिक मटेरियल ऑफ द पोलन ग्रेन एक्झाईम. आणि एक्झाईम स्पोरोपोलेनिन कन्सिस्ट करता आपण बघितलंय. हा, and sporopollenin is non-degradable as well as biodegradable. ते डिग्रेड होत नाही, म्हणून तर त्याला फॉसिल म्हणून वापरला जातो. हा स्टेटमेंट चुकला. ऑप्शन्स पहा. पहिलं ऑप्शन दिले स्टेटमेंट बी इज करेक्ट अँड स्टेटमेंट ए इज रॉंग. दुसरं ऑप्शन दिले बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर करेक्ट. आता हा ऑप्शन इथंच गेला. ठीक आहे, स्टेटमेंट ए इज करेक्ट अँड स्टेटमेंट बी इज रॉंग हा पण ऑप्शन गेला. बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर रॉंग. आता तुम्हाला 1 आणि 4 पैकी सिलेक्ट करायचं. त्यासाठी दुसरं स्टेटमेंट वाचावं लागेल. Sporopollenin can withstand with high temperature, strong acid and alkali. Sporopollenin can withstand with high temperature, strong acid and alkali. Non-degradable आहे. कोणत्याही कंपाऊंडचा अफेक्ट त्याच्यावरती होत नाही. स्टेटमेंट इज ट्रू. हा स्टेटमेंट काय झाला? करेक्ट स्टेटमेंट झाला. जर हा स्टेटमेंट करेक्ट असेल, बी इज करेक्ट आणि ए इज रॉंग, हा फक्त पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला भेटतं. म्हणून आन्सर काय असेल? फर्स्ट नंबरचा आन्सर असेल. ठीक आहे, नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 29. मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. तुमच्यापैकी बरेच जण असे पण आहे ज्यांनी डाऊट पाठवले. याचा अर्थ त्यांनी स्वतः सर्च करून प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंही आपले मी डाऊट जितके घेतलेले आहेत ते आपल्या थेअरीतलेच होते. हार्डली एक 10% क्वेश्चन असे होते की जे थेअरीच्या बाहेर होते आणि ते तर गरजेचे होते. ठीक आहे, इथे आपण ते क्लिअर केले. 29 नंबरचा प्रश्न आहे. इन केस ऑफ मॉथ अँड युका. इन केस ऑफ मॉथ अँड युका काय आहे? बोथ आर. यापैकी मॉथ हा इन्सेक्ट आहे आणि युका हा प्लांट आहे, बरोबर. इन केस ऑफ मॉथ अँड युका रिलेशनशिप, द मॉथ डिपॉझिट एग इन. हा मॉथ युका प्लांटच्या कशामध्ये एग डिपॉझिट करतो? मग त्याच्यासाठी जर त्याला डिपॉझिट करायचं असेल तर फॉर डिपॉझिशन रिक्वायर्ड द चेंबर. याला चेंबरची गरज आहे. बॉटनिकल भाषेमध्ये चेंबरला नाव काय आहे? दॅट इज लॉक्यूल. मग याचा आन्सर काय येईल? सेकंड नंबरचा आन्सर. इथं सिलेक्ट करताना 4th झालंय, बट आन्सर इज सेकंड नंबर. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 आहे. क्वेश्चन नंबर 32, 33 दोन आहेत, एका मागे एक. 32. The transformation of ovules in the seed into seeds and ovary into fruit. ओव्हलचं कन्व्हर्जन सीड मध्ये, ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूट मध्ये, बरोबर. म्हणजे हे पोस्ट फर्टिलायझेशनल चेंजेस आहे. ठीक आहे, मग इनटू फ्रूट प्रोसेस कसं होतं? सक्सेसिव्हली, एकानंतर एक असं नाहीये.
एकीकडे फर्टिलायझेशन झालं म्हणजे फर्टिलायझेशन नंतर लगेचच ओव्हरी फ्रूट मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात करेल आणि ओव्हल हा सीड मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात करेल. म्हणजे सक्सेसिव्ह गेला. सायमल्टेनियस बरोबर आहे. रिस्पेक्टिव्हली कोणतं तरी एक प्रेफर केलं जातं त्याला आपण रिस्पेक्टिव्हली म्हणतो नाही. आणि कन्स्टिट्यूटिव्हली कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिस वरती. ठीक आहे, तर हे तीनही येणार नाही. सायमल्टेनियसली तो आन्सर नंबर सेकंड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 33. इपी कॉटेल हॅज ए शूट अपेक्स. Epicotyl has a shoot apex and a few leaf primordial. Leaf primordial जर म्हटलं तर सरळ सरळ आपण याला प्लांट ग्रोथ मध्ये बघितलेलं होतं. प्रिमॉर्डियल म्हटलं तर enclosed in a hollow foliar structure. This is a part of plumule. बरोबर ना? काय म्हटलं? शूट अपेक्स अँड लीफ प्रिमॉर्डियल. शूट अँड लीफ आर बोथ दी शूट अँड बोथ आर फॉर्म्ड फ्रॉम दी प्लुम्युल. हे प्लुम्युल पासून फॉर्म होतात. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय? इपिकॉटेल हॅज अ शूट अपेक्स अँड ए फ्यू लीफ प्रिमॉर्डियल एनक्लोज्ड इन ए हॉलो फॉलियर स्ट्रक्चर. एनक्लोज्ड. आता तुम्ही प्लुम्युलचा विचार केला तर डायकॉट एम्ब्रिओ मध्ये तर प्लुम्युल हा एनक्लोज्ड नाही, बरोबर. पण मोनोकॉट मध्ये प्लुम्युल हा एनक्लोज्ड आहे. आणि मोनोकॉट मध्ये आपण बघितलेलं आहे तर त्या ठिकाणी प्लुम्युल इज एनक्लोज्ड इन कोलिओप्टाइल अँड रॅडिकल इज एनक्लोज्ड इन कोलिओरायझा. ठीक आहे, रॅडिकल हा कोलिओरायझा मध्ये एनक्लोज झाला आणि हा जो आहे तो कोलिओप्टाइल मध्ये. म्हणजे प्लुम्युल हा कोलिओप्टाइल मध्ये असतो. आन्सर तुमचं काय येतं? पहिल्या नंबरचा आन्सर येईल. ठीक आहे. नाउ लास्ट क्वेश्चन ऑफ दी level third, that is question number 37. Statement A. The flower pollinated by flies. The flower pollinated by flies and bats secretes foul odor to attract them. बरोबर आहे ना? Flower pollinated by flies and bats secrete foul odor to attract them. बॅट काय करतं? फोल ओडर सिक्रेट करतं त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी. फ्लाईज न पॉलिनेट होतात आणि बॅट सिक्रेट फोल ओडर टू अट्रॅक्ट देम. असं होऊ शकत नाही. फ्लावर पॉलिनेटेड बाय फ्लाईज अँड बॅट असं म्हणावं लागेल. मग हा फ्लावर काय करतो? सिक्रेट फोल ओडर. फोल ओडर बॅटसाठी तुम्हाला माहित आहे फोल ओडरच असतं. म्हणजे असं फ्रॅग्रन्स जो रायपनिंग फ्रूट सारखा असतो त्याला आपण फोल ओडर म्हणतो. म्हणजे हा स्टेटमेंट करेक्ट झाला. सेकंड, हनी इज मेड बाय बीज बाय डायजेस्टिंग पोलन कलेक्टेड फ्रॉम पोलन ग्रेन. हनी इज मेड बाय बीज. बीज हे हनी तयार करतात असं म्हणणं आहे. बाय डायजेस्टिंग पोलन कलेक्टेड फ्रॉम फ्लावर्स नाही, तर बाय डायजेस्टिंग काय असतं? नेक्टर असतं. काय असतं ते? नेक्टर. स्टेटमेंट चुकला. आन्सर काय आहे? स्टेटमेंट ए इज करेक्ट आणि स्टेटमेंट बी इज रॉंग. पहा कुठे आहे? स्टेटमेंट बी इज करेक्ट चुकला. बोथ स्टेटमेंट चुकलं. स्टेटमेंट ए इज करेक्ट बरोबर आहे आणि स्टेटमेंट बी इज रॉंग. म्हणजे थर्ड नंबरचा आन्सर. बोथ द स्टेटमेंट ए अँड बी आर रॉंग. चुकलं. याचा आन्सर काय? थर्ड. ठीक आहे, तर इथे आपलं लेवल 3 चे क्वेश्चन पूर्ण झालेले आहेत. आपण पुढे जाऊया. आता प्रिव्हियस इयर एमसीक्यूज मध्ये. प्रिव्हियस इयर एमसीक्यूज मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 1 पहा. इन एंजियोस्पर्म ऑल दी 4 मायक्रोस्पोर ऑफ टेट्राड आर कवर्ड बाय ए लेयर विच इज फॉर्म्ड बाय. विच इज फॉर्म्ड बाय. मी याविषयी तुम्हाला डिस्कशन केलेलं होतं. एका लेयरनं ते काय झाले? कवर्ड झाले. जो कशापासून तयार झालेला असेल? इट इज फॉर्म बाय दी कॅलोज. आणि याला डिग्रेड करण्यासाठी कॅलेजची गरज पडते. इट रिक्वायर दी कॅलेज एन्झाईम. तेव्हा जाऊन हे जे आहेत ना हे पोलन ग्रेन सेपरेट होतात. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Which type of association is found in between Entamophilus flower and pollinating agent? दोघांमध्ये कोणत्या प्रकारचं असोसिएशन आपल्याला पाहायला भेटतं? असोसिएशन म्हणजे काय आहे? Which type of association is found in between Entamophilus flower म्हणजे insect pollinated plant and pollinating agent?
म्हणजे इन्सेक्ट आणि त्या फ्लॉवर मध्ये पहा, फ्लॉवर त्या इन्सेक्टला कोणतंही हार्मफुल नेचर देत नाही. उलट आता तो इन्सेक्ट त्या फ्लॉवरला पॉलिनेशन करून देतोय आणि फ्लॉवर त्या इन्सेक्टला काय करतोय, फ्लॉवर त्या इन्सेक्टला नेक्टर देतोय, न्यूट्रिशियस मटेरियल देतोय. म्हणजे दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाली. And this type of understanding or this type of relationship or association in between them is called as mutualism. त्याला आपण काय म्हणतो, म्युच्युअलिझम. एक असतं कमेन्शियलिझम. कमेन्शियलिझम मध्ये काय आहे, एकाला बेनिफिट असतं, वन बेनिफिट, आणि दुसरा जो असतो इट इज नो बेनिफिट, याला बेनिफिट पण नाही अँड नो हार्म, याला हार्म पण नाही. पॅरासायटिझम मध्ये दुसऱ्याला हार्म होतो आणि एकाला बेनिफिट होतो, हे पॅरासायटिझम. म्युच्युअलिझम मध्ये काय, दोन्हीही बेनिफिट मध्ये असतात, बोथ इन बेनिफिट. मग इथं दोन्ही बेनिफिट मध्ये. कोऑपरेशन आणि को इव्होल्युशन हे कन्सेप्ट असोसिएशन मध्ये येत नाही. ठीक आहे, आपण बोलताना कोऑपरेशन म्हणतो, पण कोऑपरेशन हे ऍक्च्युली कसं आहे, कमेन्शियलिझमचं पार्ट आहे. ठीक आहे, पुढे चला. Next question, that is question number 8. In a type of apomixis known as adventive embryony, आपण दोन्ही बघितलेलं आहे तिथे. Adventive embryony, embryos develop directly from the, मग हे एम्ब्रियो डायरेक्ट कुठून डेव्हलप होतो, ऍडव्हेंटिव्ह आहे. आणि ऍडव्हेंटिव्ह मध्ये आपण काय बघितलं होतं, न्यूसेलस cells of न्यूसेलस कन्वर्ट्स टू एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन. ऑप्शन मध्ये दिलेला आहे का, पहा ऑप्शन मध्ये दिलेला आहे का, हा ऑप्शन मध्ये पहिल्या नंबरचं दिलंय, न्यूसेलस अँड इंटिग्युमेंट किंवा ऑर, बरोबर आहे ते, ऑर मध्ये इंटिग्युमेंट येतो. ठीक आहे, झायगोट नाही, सिनर्जिड्स नाही, आणि असेसरी एम्ब्रियो सेकंडरी ओव्हल नाही. आन्सर इज फर्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13. What would be the number of chromosome? What would be the number of chromosomes in the cell of the alluron layer? Alluron म्हटलंय, आणि alluron layer हा कशावरती असतं, तुमच्या एंडोस्पर्म वरती असतं. इन ए प्लांट आणि एंडोस्पर्म वरती असलेला alluron layer हा डिप्लॉइड असतो कधीही. ठीक आहे, इन ए प्लांट स्पेसिस, पहा alluron लेयर हा, म्हणजे थोडस मी तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये टाकलं. alluron लेयर कशावरती आहे, एंडोस्पर्म वरती. मग आता 2n असू शकतं का, नाही. तुमच्या समोर हा क्वेश्चन मार्क तयार झालेला असेल. मग alluron लेयर जर एंडोस्पर्म वरती असेल, इट इज ऑन एंडोस्पर्म. जर हा एंडोस्पर्म वरती असेल तर याचा अर्थ हा काय असेल, ट्रिप्लॉइड असेल. जर हा ट्रिप्लॉइड असेल तर पुढे त्याने विचारलं, इन द सेल ऑफ alluron लेयर इन ए प्लांट स्पेसिस विथ 8 क्रोमोझोम इन सिनर्जिड्स. सिनर्जिड्स हा हॅप्लॉइड असतो. सिनर्जिड्स काय असेल, हॅप्लॉइड. हॅप्लॉइड नंबर 8 आहे. मग हॅप्लॉइड नंबर जर 8 असेल तर 8 + 8 + 8. त्यांनी विचारलं काय तुम्हाला, alluron लेयरचं विचारलं. मग ट्रिप्लॉइड 8 + 8 + 8 काय येतील, 24. मग आन्सर काय येईल तुमचं, सेकंड नंबरचं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, that is question number 16. Endosperm is consumed by developing embryo in the seed. म्हणजे काय झालं, नॉन एंडोस्पर्मिक सीड. आन्सर तुम्हाला फाइंड आउट झाला असेल आता. नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हटलं तर काय असेल, पी एंडोस्पर्मिक आहे, सॉरी कोकोनट एंडोस्पर्मिक आहे, पी एंडोस्पर्मिक आहे, मेज एंडोस्पर्मिक आहे. लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलेले आपण. कॅस्टर इज नॉन एंडोस्पर्मिक. थांबा, एंडोस्पर्म इज कंझ्युम्ड बाय डेव्हलपिंग एम्ब्रियो इन द सीड्स ऑफ. इथे नॉन एंडोस्पर्मिक घ्यावं लागेल आपल्याला. हा बरोबर आहे. मग आन्सर काय येईल तुमचं, कॅस्टर. त्याच्यानंतर पुढे चला, क्वेश्चन नंबर 21, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 21, apomictic embryos in citrus arise from. सिट्रस दिलंय, सिट्रस मध्ये आपण पॉली एम्ब्रिओनी बघितलेलं आहे. मग apomictic एम्ब्रिओ हा एम्ब्रिओज सिट्रस मध्ये कुठून आले, कुठून आले, आपण बघितलं न्यूसेलस, बरोबर ना. याचे सेल हे विदाउट फर्टिलायझेशन
काय होतात, एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होतात. बरोबर. मग न्यूसेलस काय आहे, न्यूसेलस हा पॅरेंटल टिश्यू आहे, ऑलरेडी त्याच्या पॅरेंट मध्ये प्रेझेंट होतो. ठीक आहे. पॅरेंटल मध्ये न्यूसेलस हा कोणाचा पार्ट आहे, मदर प्लांटचा, म्हणजे याचा अर्थ फिमेल प्लांटचा. मग इथं तुम्ही ऑप्शन मध्ये पहा, अपोमेक्टिक सिट्रस अराईज, सिनर्जीचा संबंध येत नाही कारण न्यूसेलस आहे. थर्ड नंबरला अँटीपोडल आहे, नाही. डिप्लॉइड एग, नाही. मॅटर्नल स्पोरोफाइट टिश्यू इन दी ओव्हल, आणि मॅटर्नल स्पोरोफाइट टिश्यू आर न्यूसेलस. म्हणून आन्सर काय येईल, सेकंड नंबरचा आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे. अँड द लास्ट एमसीक्यू or the last problem you given, that is 23 नंबरचा क्वेश्चन आहे, what would be the number of chromosome of the alluron cell of a plant with 42 chromosomes in the root tip. हे रूट टिप मध्ये 42 क्रोमोझोम आहे, रूट टिप डिप्लॉइड असतो. बरोबर. आणि अल्युरॉन सेल्स हे ट्रिप्लॉइड आहेत. डिप्लॉइड किती आहे, 42. 42 चे दोन पार्ट करा, दॅट इज 42 चे दोन पार्ट करा, 21 प्लस 21, आणि ट्रिप्लॉइड मध्ये परत 21 ऍड करा, किती येईल कॅल्क्युलेशन त्याचं कॅल्क्युलेशन येतं 63. आन्सर काय येईल, ट्रिप्लॉइड काढायचं तुम्हाला, ट्रिप्लॉइडचं विचारलंय त्यांनी. व्हॉट वुड बी द नंबर ऑफ क्रोमोझोम इन अल्युरॉन सेल. अल्युरॉन सेल म्हणजे हा ट्रिप्लॉइड आहे, तुम्हाला ट्रिप्लॉइड नंबर विचारलेला आहे. ठीक आहे. ट्रिप्लॉइड नंबर काय असेल मग 63 हा असेल. इथे आपले जे काही एमसीक्यूज होते, ऑल एमसीक्यूज रिलेटेड, ऑल डाउट्स रिलेटेड टू दी रिप्रोडक्शन अँजिओस्पर्म आपण या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. आता या लेक्चर नंतर ही काही प्रॉब्लेम बाकी असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता, मी तुम्हाला ते डाउट्स क्लिअर करून देईल. आणि उद्यापासून आपण